मनगटामध्ये हत्तीचं बळ पेरून दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणारा कर्तबगार कुलवाडी भूषण राजा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मला तो म्हणजे युगोपर छत्रपती शिवाजी महाराज। आणि असं म्हणून म्हणतात की भूगोल सगळ्या जगाचा असेल परंतु इतिहास फक्त महाराष्ट्रालाच लाभला आहे आणि तो इतिहास आपल्याला निर्माण करून देणार तो युगोपर छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यांच्याच पावलावर पाऊल चालून या महाराष्ट्रातील तमाम जनतेने तिथं कोणा जात पाहिली नाही, कोणा धर्म पाहिला नाही, या सगळ्या लोकांनी त्या भगव्या झेंडाखाली, भगवा झेंडा हा कोणत्या धर्माचं प्रतीक नाही तर ते त्यागाचं प्रतीक आहे, तर त्या भगव्या झेंडाखाली शिर तळहातावर घेऊन या मायभूमीचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक माणसाने आपलं बलिदान दिलं। त्यातीलच एक हिरा म्हणजे कर्तव्यराव जायले पाटील आणि त्यांच्यासोबत अनाम मावळे की ज्यांनी या भूमीसाठी आपलं बलिदान दिलं। त्या सर्वांना मी तो विनम्र अभिवादन करतो। आणि असं म्हणतात आपल्या विदर्भावर नेहमी तशी आग पाकड होते किंवा असं आपल्याला नेहमीच न्यून लेखल्या जाते की पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये, तो विदर्भामध्ये घडला नाही। परंतु 1802-3चं जे युद्ध झालं द्वितीय इंग्रज मराठा युद्ध, त्या युद्धाने आपल्याला सुद्धा ती एक सुवर्ण संधी दिली या मायभूमीसाठी रक्षण करण्याची, लढण्याची। तर 1802-3च्या या युद्धामध्ये, द्वितीय युद्धामध्ये 3 लढाया विदर्भामध्ये झाल्या। एक असईची लढाई, दुसरी ही अडगावची लढाई आणि तिसरी गाविलगडची लढाई। या 3 लढायांनी आपल्या विदर्भाचा जो कलंक आहे या मायभूमीसाठी लढण्याचा, तो आपल्याला इथं पुसून टाकण्याचं एक फार मोठं भाग्य लाभलं। तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल की ग्रँडअप जो इंग्रजांचा इतिहासकार होता, जो पुण्याच्या रेसिडेन्शियलमध्ये राहत होता, तो असं म्हणतो की ज्या संपूर्ण जगावर इंग्रजांचं राज्य होतं, आदरणीय विवेकदादा आणि राजीभाऊ सुद्धा आणि सर्व विवेक या सर्व वेलकम। तर ग्रँडअप फार चकित होतो संपूर्ण जगावर ज्या इंग्रजांचं राज्य होतं, म्हणजे मोठ्या दरपक्तीने इंग्रज म्हणायचे की सूर्यपुनाच्या साम्राज्यावर कधी न मावळला, उत्तर गोलार्ध असो की दक्षिण गोलार्ध असो, पृथ्वीच्या संपूर्ण प्रदेशावर इंग्रजांचं राज्य, युनियन जॅक फळकायचा, इव्हन म्हणजे अमेरिकेवर सुद्धा आजच्या संपूर्ण जगातील सत्ता इंग्रजांनी पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळून सर्व सत्ता आपल्या ताब्यात घेतली। आपल्या देशामध्ये सुद्धा तेव्हा 565 संस्थानिक राहत होते। 565 संस्थानिकातील 10-15 संस्थानिक जे मराठा साम्राज्याच्या अंतर्गत येत होते ते सोडून बाकी इतर त्यांना शरण गेले। परंतु ग्रँडअप म्हणतो की संपूर्ण जगावर राज्य करणारे इंग्रज, की त्या इंग्रजांना 1771 ते 1818 हा 50 वर्षाचा कालावधी या मराठ्यांसोबत लढूनच आम्हाला या हिंदुस्थानची सत्ता घ्यावी लागली। असं जर कोणी म्हणत असेल की मुघलांजवळून ही सत्ता या देशाची इंग्रजांकडे गेली, तर तो ग्रँडअप म्हणतो जे चूक आहे। तेव्हा ज्याने हिस्ट्री ऑफ मराठा हा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ जेव्हा त्याने प्रकाशनासाठी दिला, तर ते जॉन मरे नावाची जी कंपनी होती ती म्हणत होती की बा मुघल सत्तेचा ऱ्हास आणि इंग्रज सत्तेचा उदय असं त्याला हेडिंग द्या। तो म्हणाला नाही, माझ्यावर कर्ज झाली तरी चालेल, काही झालं तरी चालेल, परंतु द हिस्ट्री ऑफ मराठाच मला लिहायची आहे, मराठ्यांचा इतिहास मला लिहायचा आहे की ज्या मराठ्यांनी इंग्रजांना 50 वर्ष झुलवलं। इंग्रज म्हणजे फार आधुनिक पद्धतीचे कवायती फलटणी त्यांच्याकडे होत्या, तोफा होत्या, बंदुका होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे दूरदृष्टी होती। जे आपले लोक साधे असतात, देवभोळे असतात किंवा दयाळू असतात, जे आपल्याला अनेक प्रसंगामध्ये भारतीय संस्कृतीचं हे जे चुका आहेत त्या दिसतात। तराईचं युद्ध असेल जिथं आपल्याला मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाणाचं दिसते, अशा अनेक ठिकाणी आपल्या लोकांकडून ज्या चुका झालेल्या आहेत ती आपल्या संस्कृतीची देण आहे। त्याला कुणी आपल्याला चुकीचं जरी म्हणत असेल तरी ती या भारतभूमीची देण आहे की शरण लढ्याला मरण द्यायचं नाही, मरणानंतर वैर संपले हे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, अफजल खानाची समाधी बांधून सुद्धा। तर हा ग्रँडअप म्हणतो की ह्या लोकांमध्ये असं काय आहे की ज्यांनी 50 वर्ष इंग्रजांना लढवलं की इंग्रज समोर येताबरोबर या देशातील या जगातील सत्ता विना लढायचे शरण जायच्या, परंतु या इंग्रजांना मराठ्यांसोबत 3 लढाया कराव्या लागल्या। द ग्रेट मराठा वॉरियर महादजी शिंदिया ग्वाल्हेर संस्थानचा, की ज्याने 1771 10 जानेवारी 1771ला इंग्रजांना आग्र्याच्या लढाईमध्ये हारून आग्र्याच्या कैदेतून बहादूर शहाला सोडून दिल्लीच्या तख्तावर बसवलं, ज्या तख्तावर महादजी शिंदिया सुद्धा बसू शकला असता। परंतु जे गाणं आहे ते गाणं खोटं झालं असतं, दिल्लीचे हे तख्त राखितो महाराष्ट्र माझा। तख्त हिसकावून घेण्याची आमची अजिबात इच्छा नाही, रक्षण करण्याची आमची इच्छा आहे आणि ते वेळोवेळी आमच्या महाराष्ट्रातील जनतेने, महाराष्ट्रातील सुपुत्रांनी ते सिद्ध केलं। तर तेच महादजी शिंदे सुद्धा ते सिद्ध केलं। 1771 ते 1818 50 वर्षाचा कालावधी 3 युद्ध, महायुद्ध त्यांना करावे लागले, तरी आपल्यामध्ये मिळ नसते। आणि आपल्याला एक शापच आहे की आपलं आपसामध्ये पडत नाही। आम्ही फार मोठमोठे आहोत परंतु आम्हाला एकमेकाचं वर्चस्व सहन होत नाही, आम्ही एकमेकाला समजून घेत नाही किंवा आमच्यामध्ये एकमेकाविषयी गैरसमज असतात। तसेच मराठा सत्तेचे जे आधारस्तंभ होते
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं रोपटं निर्माण केलं, जे लावलं, की ज्या मोठमोठ्या इंग्रजांची जी सत्ताच्या आधीचे आदिलशाही आणि त्याच्यानंतरची जी मुघलशाही होती, की ज्यांचं 22 सुब्यांचं राज्य होतं, काबुल कंधार से लेकर तंजम तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत को ख्वाब देखने वाला औरंगजेब बादशाह, तो सुद्धा शिवाजीच्या पुढे नतमस्तक झाला, शरण गेला, या अल्लाह तूने काफिर को तख्त दिया, अब तो बस हद हो गई. अशा प्रकारे जेव्हा तो औरंगजेब हताश होतो, हे शिवाजी महाराजांनी कशामुळे केलं, तर इथल्या 18 पगड जातीच्या प्रत्येकातल्या लहानातल्या लहान माणसाला छातीशी कवटाळलं. त्याचा स्वाभिमानाला त्याने डिवचलं नाही, तर त्या स्वाभिमानाला त्यांनी अतिशय पोटाशी कवटाळलं आणि त्याला तेवढं सन्मान मान दिला आणि म्हणून लहान माणसांनी मोठं केलं. असं म्हटलेलं आहे का इतिहासकाराने, की छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले लहान लोकांना मोठं केलं, मग त्या लहान लोकांनी शिवाजी महाराजांना मोठं केलं आणि त्या सर्वांनी मिळून मग फार मोठं कार्य केलं. आपण जर दुसऱ्याला कमी समजू तर ते मोठं कार्य होणार नाही. आणि म्हणून आपण प्रत्येकाच्या स्वाभिमानाला ठेस न पोहोचता त्याला सन्मान देऊन, त्याला समजून घेऊन जर आपण एकीने पुढे गेलो तर शिवचरित्र आपण अंमलात आणलं, शिवचरित्र आपण वाचलं आणि त्याचं मनन केलं असा त्याचा अर्थ होईल. असं म्हटलेलं कृष्णजी अर्जुन केळुसकरांनी, की जर तुम्हाला फार मोठा नेता व्हायचा असेल, समाजसेवक व्हायचं असेल किंवा फार मोठा एखादा कर्ता व्हायचं असेल, तुम्हाला आदर्श कुटुंबप्रमुख व्हायचं, आदर्श गावप्रमुख व्हायचं असेल, तर तुम्ही शिवचरित्र वाचा. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की शिवाजी महाराज कसे वागले आणि त्यातूनच मग हे स्वराज्य जे लहान होतं, हे स्वराज्याचं मग नंतर विशाल साम्राज्यामध्ये रूपांतर झालं. आणि स्थळ काळ वेळेनुसार वृत्ती बदलत असतात, परिस्थिती बदलत असते. की ज्या मुघल बादशाही सोबत लढताना शिवाजी महाराजांच्या 5 पिढ्या, शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम, ताराराणी इथपर्यंतच्या 5 लढ्या ज्या मुघल बादशाही सोबत लढताना खर्च झाल्या, दिवस बदलले आणि दिवस बदलल्यानंतर शाहू महाराजांच्या काळामध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जे अतिशय म्हणजे नाकाम जे बादशाह गादीवर आले, तर त्याच खिळखिळ्या झालेल्या बादशाहीचं रक्षण करण्याचं फार मोठं शिवधनुष्य मराठ्यांना उचलावं लागलं. कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तंजावर अटक पासून तंजावरपर्यंत संपूर्ण हिंदुस्थानवर एक वेळ मराठ्यांची सत्ता होती. 1757-1761च्या काळामध्ये पानिपतचं तिसरं युद्ध जेव्हा झालं, तेव्हा अहमद शाह अब्दाली जेव्हा तो अफगाणिस्तानहून इकडे आला, तर त्या काळामध्ये मराठे पानिपतावर जे लढले ते दिल्लीचं रक्षण करण्यासाठी, ते मराठे लढले ते दिल्लीची बादशाही, मुघलांची, मुस्लिमांची सत्ता रक्षण करण्यासाठी. कारण की तो मुस्लिम असेल परंतु तो हिंदुस्थानचा आहे. मैं मौत को स्वीकार करूंगा मगर मेरे वतन के साथ गद्दारी कभी नहीं करूंगा असं म्हणणारा अहमद शाह इब्राहिम खान गारदी पानिपतावर जेव्हा अब्दालीच्या विरोधात लढतो तेव्हा तो मराठा म्हणून तिथं लढतो. म्हणून मराठा हा जो वेळोवेळी जो उल्लेख येतो तो कोणती जात नसून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो राहतो, तेलीमाली, साळी, कोळी, महानार, तांबाकुबा, सुतारलार, कोष्टी, धनगर, वंदर सगळ्या जातीचे लोक जे असतील, आदिवासी सुद्धा असतील, या सगळ्या लोकांचा जो समुदाय या महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठा. आणि याच मोठ्या अर्थाने पुन्हा पुन्हा मराठे पानिपतावर लढतात, दिल्लीचं रक्षण करतात आणि तिथं म्हणूनच मग इब्राहिम खान गारदी तिथं मृत्यूला स्वीकारतो, अब्दालीच्या तोंडावर थुंकतो. लेकिन मैं मेरे वतन के साथ गद्दारी कभी नहीं करूंगा. कारण की शिवाजी महाराजांनी त्या लोकांमध्ये तसं पेरलं होतं. नूरखान बेग असेल, सिद्दी हिलाल असेल, अशा अनेक कितीतरी लोक आहेत की जे मुस्लिम लोक या स्वराज्यासाठी आपलं शिर तळहातावर घेऊन शहीद झाले. कारण की शिवाजी महाराजांनी धर्माला, जातीभेदाला कधी थारा दिला नाही. दौलत खान असेल, मायनाक भंडारी, त्यांना शिवाजी महाराज अतिशय गुप्त खलबत जे होते ते हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतरला सांगतात की जो मदारी मेहतर मुसलमान असतो, एका मुसलमानाच्या कैदीतून सुटण्याचं जे खलबत होते ते खलबत एका मुसलमानाला शिवाजी महाराज सांगतात. म्हणजे शिवाजी महाराजांनी माणसं ओळखण्याची किती मोठी पद्धत होती आणि त्यांचा लोकांवर विश्वास किती होता आणि शिवाजी महाराजांना कोणी दगा सुद्धा दिला नाही. ह्या स्वराज्याचं पुढे साम्राज्यामध्ये रूपांतर झालं शाहू महाराजांच्या काळामध्ये, बाजीरावाच्या काळामध्ये 1761 नंतर संपूर्ण दिल्ली आणि संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार या महाराष्ट्रातून चालत होता. त्याला मराठी सत्तेचे जे 4 आधारस्तंभ आहेत, बडोद्याचे गायकवाड असतील, इंदोरचे होळकर असतील, ग्वाल्हेरचे शिंदे असतील आणि नागपूरचे भोसले असतील. हे नागपूरकर भोसले जे आहेत हे शिवाजी महाराजांची जी एक शाखा आहे, यांचा मुख्य पुरुष होता परसोजी भोसले, जे यवतमाळमधील भाम, ज्याला राजाची भाम म्हणतात. तिथून नंतर ते इकडे गोवळकोंडा आणि गोंडांचं राज्य जिंकून मग इथं स्थायिक झाले ते नागपूरला. आणि नागपूरवरून संपूर्ण बंगाल, बिहार, ओरिसापर्यंत या रघुजी भोसलेंनी तिथपर्यंत सत्ता नेली. आजही कलकत्त्याला मराठा डिश म्हणून एक असं खंदक खोदलेला त्या शहरामध्ये अजूनही म्हणतात. इंग्रजांनी रघुजी भोसलेंच्या धाकाने त्या कलकत्ता शहराला खंदक खोदला होता आणि त्याला मराठा डिश म्हणून नाव आजही इतिहासामध्ये आहे. हा फार मोठा गौरव आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या विदर्भासाठी आहे. त्या रघुजी भोसलेची जी भरारी होती ती बंगाल, बिहार, ओडिसा, कटकपर्यंत तिकडे एवढा मोठा प्रदेश रघुजी भोसलेच्या ताब्यात होता आणि संपूर्ण वऱ्हाड रघुजी भोसलेच्या ताब्यात होता. त्यातलंच एक म्हणजे नरनाळा आणि गाविलगड. मी काल पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये नरनाळ्याला सुबा म्हटलेला आहे आणि त्या सुब्याच्या अंदर 30 परगणे दिलेले आहेत. भातकुलीपासून असे वेगवेगळे गावं दिलेले आहेत. आकोट परगणा आहे, अळगाव परगणा आहे, त्याच्यामध्ये असे नावं आहेत.
म्हणजे कदाचित मग नरनाळा एक सुभ्याचं ठिकाण असेल, गाविलगड एक सुभ्याचं ठिकाण असेल, तिथले सुभेदार. तर इथं आता अकोली जहागीर म्हणजे तिथले ते जहागीरदार, म्हणजे जायले हे तिथले जहागीरदारच होते. आणि जहागीरदार म्हणजे त्या परिसरातील जे 20-25 खेडे असतील त्या खेड्यांवर नियंत्रण ठेवण्याचा, शांतता, सुव्यवस्था, सुबत्ता नांदवण्याचं काम त्यांच्याकडे असेल. आणि म्हणूनच मग जेव्हा इंग्रजांच्या सोबतीला तो स्टीव्हन्सन आणि वेलस्ली आणि त्यांच्यासोबत निजामाचं सैन्य सुद्धा हैदराबादवरून जेव्हा या मार्गे इकडून येते, तर सरांनी मागा उल्लेख केला अनंतरावांनी की पाथर्डीच्या गळीवरून दुर्बिणीतून तो वेलस्ली पाहतो की अरे अळगावातून हे तर इथं मराठे सज्ज झालेल्या लढाईसाठी. आणि मग ते धोमचक्री होते. तो इतिहास अनंतरावांनी सांगितलेला आहे. नंतर संघर्ष दादा चांगला प्रकार सांगतील, तर त्याची पुनरावृत्ती न करता मी थोडं बाजूला जातो. आणि अशा प्रकारे या महाराष्ट्राचा जो एक विदर्भाचा भाग होता, रघुजी भोसलेंनी फार मोठा काळ मराठी सत्तेला फार मोठं एक बळ दिलं. तर म्हणून म्हणतो की विदर्भामध्ये सुद्धा इतिहास आहे. आपल्याला मुख्य मुद्दे यासाठी यायचं आहे की इथं सुद्धा इतिहास घडला. आपल्यामध्ये न्यूनत्वाची भावना नसावी. आपण पश्चिम महाराष्ट्राकडे किल्ले पाहायला जातो. माझ्यासोबत माझे मित्र आहेत, शिरस्कर सर आहेत, भागवत सर आहेत, बोबडे सर आहेत. आम्ही पन्हाळा पाऊनची दरवर्षी यात्रा 50 किलोमीटरची पायी करतो. त्यामध्ये खूप मजा येते. तिथं पडलं घसरलं तर ते लोक सांगतात तुम्ही पडलं म्हणजे तुम्हाला कोणी उचलत असेल तर तो शिवबाचा मावळा असेल. तुम्ही तिथं पडले, त्या मातीला तुमचा स्पर्श झाला म्हणजे ती माती शिवबाच्या पायांनी पवित्र झालेली असेल असं समजून चला. आप्पा परब नावाचा 85 वर्षाचा म्हातारा माणूस न चुकता वयाच्या 15व्या वर्षापासून पन्हाळा पाऊनची यात्रा करतो. तिथं म्हणतो माझ्या राजाला पन्हाळ्याला शिवाकाशीने बलिदान दिलं, तो न्हावी होता. आणि तिकडे बाजीप्रभू देशपांडे जो कायस्थ होता, जो आवाज तोफेचा कानावर येईपर्यंत लढत होता. म्हणजे तो भूत आहे की माणूस आहे असं त्या समोरच्या लोकांना वाटत होतं की शिर तुटलं तरी दोन्ही हाताने तलवारी चालत होत्या. अशा प्रकारचे बेधुंद झालेले लोक जेव्हा शिवरायांसाठी या स्वराज्यासाठी लढतात तिथं जात हा विषय गौण आहे. हेच मला इथं सांगायचं आहे. पण महत्वाचं म्हणजे आता आपल्या विदर्भामध्ये सुद्धा इतिहास आहे. गाविलगडचा इथे नरनाळा सुद्धा आहे. तर हे आपण फिरलो. आता सरांनी सांगितलंच की मागच्याच आठवड्यामध्ये आमची इथं निंबाळकर सर, जाधव सर, जगताप सर, देशमुख सर आणि इतर कंपनी पुण्याकडचे शिक्षक इतिहासप्रेमी इकडे आले होते. ते लोक तिकडे फिरतात. त्यांच्यामध्ये इतिहास जिवंत असण्याचं कारण हेच आहे की तिकडचे लोक विथ फॅमिली किल्ले फिरतात. तिकडे भरपूर किल्ले आहेत. त्या तुलनेने आपल्याकडे कमी असतील, परंतु त्या किल्ल्यांवर आपण जर नेला तर घरी जर किल्ल्यांचं वातावरण असलं तर मुलांना सुद्धा तिकडे धोरण सरांच्या मुलांना किल्ला तयार केला, त्याला बक्षीस मिळालं. त्या मुलांमध्ये ती भावना होती. काल चंदू काळणे आणि विष्णू शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. त्या वडबुद्रुकला गेले. वडबुद्रुकला त्या संभाजी महाराजांचं जे तिथं वध कसा झाला, त्यांनी तिथं त्याग कसा केला, तर ते स्टोरी सांगितली. तो पोरगा रडत होता की मला इथं फोटो काढायचा नाही, मला माझ्या राजाचं वंदन करायचं आहे. 5 वर्षाचा पोरगा जेव्हा तिथं वंदन करते त्याच्यामध्ये जी भावना निर्माण होते. म्हणजे हेच खरं आपलं बीजारोपण आहे. आपल्याकडे इतिहास आहे आणि ह्या इतिहासाच्या भ्रमंतीतून आपला पूर्वजांचा इतिहास जिवंत होतो. आणि त्याच्यातून काय होते, त्याच्यातून आपल्यामध्ये एक वीरवृत्ती निर्माण होते. जे म्हणतात किंवा विदर्भामधले लोक निष्क्रिय आहेत, स्थूल आहेत, लढवई नाहीत. ते काही इतिहासकारांना असं म्हटलेलं आहे की इकडचा प्रदेश, आणि आमच्याकडे पुण्याच्या लोकांनी ते सुद्धा म्हणत होते की तुमचा प्रदेश खूप सुपीक आहे, संपन्न आहे. तिकडे दळ्याखोरांचा प्रदेश आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या रानाचं आहे, सगळं डोंगरच आहे, जमीन नाही आहे. त्यांना झाडं लावायला सुद्धा माती प्लॅन करावी लागते. कंबरवला गद्दा करून त्याच्यामध्ये माती टाकावी लागते. मग कुठे बागा त्यांना विकसित करावे लागतात. परंतु आपल्याकडे नारळ फोडायला दगड भरून न्यावा लागतो. अशी सुपीक माती आहे. आणि सुपीक मातीतले जे लोक असतात ते ऐशारामी असतात. त्यामुळे इथं कष्टाचं काम करण्याची लोकांना सवय नसल्यामुळे, आपलं कष्टाचं काम नसल्यामुळे म्हणून आपण लढवय कमी झालो असेल. परंतु इथं सुद्धा इतिहास घडलेला आहे. याचं जर स्मरण आपण असं केलं म्हणजे आपल्या मुलांमध्ये पुढच्या पिढीमध्ये वीरवृत्ती निर्माण होईल. आणि हा इतिहास आहे, हा शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला जो शौर्याचा, त्यागाचा, धैर्याचा आणि एकतेचा, समतेचा जो इतिहास आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्या पिढीवर, आपल्या तरुण पिढीवर आपल्या मनातील काही संभ्रम असतील ते दूर करण्यासाठी ह्या मोहिमा आपल्याला आखाव्या लागतील. ते लोक इथं आले होते, त्यांनी नरनाळाचा किल्ला पाहिला, त्याचं प्रचंड गेट पाहिलं. ते मग एवढा किल्ला जर आमच्याकडे असता तर खूप मोठा नाव रूपाला आला असता. परंतु इकडं तो म्हणजे नाव रूपालाच नाही. इथं कोणी येतही नाही. 8-10 लोक चुकून मुकून येतात, ती लांबचे लोक असतात. आता आपणही त्यांच्यामुळे तिथं गेलो असं म्हणा, म्हणजे मला सांगायला काही हरकत नाही की मी त्यांच्यामुळे तिथं गेलो. 2-3दा गेलो. एवढा म्हणजे 3 रस्ता गेलो, मागच्या वर्षी गेलो, या वर्षी गेलो. त्याच्या आधी मी शाळेत असताना गेलो होतो, पण त्यातलं काहीच मला आठवत नव्हतं. तर अशी परिस्थिती आपली आहे. तर आपण एकदा तरी त्या किल्ल्यांना भेटी द्याव्या. म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्या मायभूमीच्या रक्षणासाठी फार मोठे कष्ट उपसले, त्यांना कुठेतरी आपण नतमस्तक व्हावं, वंदन करावं, हाच एक प्रयोग आहे. तर कर्ताजीराव जायले जे अमर झाले आणि त्यांनी होतात, लोक तर मरतातच सगळे, ज्याला जन्म आहे त्याला मरणच आहे. पण कबीरजी म्हणतात जब हम पैदा हुए तो लोग हसे हम रोए, और जब हम जाए तो हम हसे लोग रोए. की अच्छा था बहुत जल्दी गया. कर्ताजीराव जायले त्यांच्या कृतीने अमर झाले. 2 मिनिटं. तसंच जसं पानिपतच्या बकरीचं वर्णन केलेलं आहे की 2 मोते गळाले, 27 मोहरा हरवल्या आणि रुपये सुद्धा किती सांडला याची गणतीच नाही, असं सावकारी डाकण्यांचे वर्णन केलं होतं. त्याच प्रकारे काहीच आमच्या अकोट तालुक्यातील किंवा आपल्या अकोला जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील 2 हिरे, 2 मोती गळाले, ज्याची काल श्रद्धांजली सभा झाली.
उद्यान पंडित स्वर्गीय श्री मोहनरावजी जायले आणि उद्योगरत्न सहकाररत्न अनिल काका पाचोळे हे दोन माणसं आमच्या सहकारातून आमच्या अकोट तालुक्यातून संबंध समाजासाठी असलेले एक मार्गदर्शक अचानक निघून गेले तर ते फार मोठं कार्य आहे. तर असे लोक निर्माण व्हायला फार वेळ लागते. झाड तोडायला वेळ लागत नाही परंतु झाड वाढायला फार वेळ लागते. आता रोड बांधले मोठे स्टेटवे झाले लोकांनी झाडं कापले परंतु लावायचा पत्ताच नाही. 5 वर्ष झाले अकोट रोड बंदच आहे. झाडं कधी लागतील वाढतील कधी कारण झाड वाढायला फार वेळ लागते. अशी माणसं निर्माण व्हायला फार वेळ लागते आणि अशी निर्माण होणं त्यांच्या मनाचा तो हृदयाची श्रीमंती असते आणि त्यासाठी त्यांच्या पाठीमागं आपल्याला उभं राहायचं असते आणि त्यांनी सुद्धा फार मोठ्या मनाने कारण की समाजासाठी वेळ देणं म्हणजे घराकडे थोडं दुर्लक्ष होत असते. त्यासाठी हे लोक घराच्या बाहेर निघत नाही आजकाल. परंतु हे लोक जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये असतात असे राजीव भाऊ आहेत कोणते कार्यक्रम अटेंड करतात कधीच बिलकुल मिस करत नाहीत. असे अनेक लोक आहेत आपण नाव घेऊ शकणार युवा लोक सुद्धा आहेत मनीष दादा आहेत अशा किती लोकांचं नाव घ्यावं. हे सगळे लोक समाजासाठी झडतात. आनंददादा आमचे तर कोणते कार्यक्रमात असतातच असतात. संघर्ष कुमार असे सगळे लोक आहेत. तर ह्या सगळ्या लोकांना आपलं बळ देणं काम आहे आणि त्यांना आपण प्रोत्साहन दिलं तर मग लहान लहान लोकांना मग जिल्हा परिषद शिक्षक त्याला प्राध्यापक म्हणून त्याला बरं वाटते की तो दाबून झालो प्राध्यापक. असं आपण लहान माणसांना मोठं करायचं. त्याच्यामुळे काय होते की आपलं जो पुढचा रथ आहे तो पुढे चालते. तर अशा प्रकारे आपण सर्वजण इथं थांबलो. फार जास्त बोललो परंतु तेवढं बोलायचं होतं कारण काल बोललोच नव्हतो आनंदाला बोलायचं. शूरवीर कर्ताजीराव जायले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी या महाराष्ट्रामध्ये जी मूर्तिमेढ रोवली त्या सर्व तमाम 18 बगड जातीच्या अनाम मावळ्यांना मी इथं अभिवादन करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. लांब लचक का होईना पण आपण विस्तृत असं माहिती दिली आणि सर्वांच्या मनामध्ये एक आपण जी शिवाजी महाराजांप्रतीची जी भावना पुन्हा प्रेरित केली त्याबद्दल आपलं खरोखर धन्यवाद. या ठिकाणी आपल्या या प्रगणाचे जिल्हा परिषदचे सदस्य माननीय संगीताताई अढव त्यांचे पती नंदूभाऊ आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पूजन करावे आणि ते पूजन मी त्यांच्या आधी असं सहजासहजी करून घेत